नमस्कार विद्यार्थी मित्र हो. श्रद्धा अचिव्हर्स अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर नेहमीप्रमाणे आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत वीकली टेस्ट नंबर 5. दर आठवड्याला होणारी टेस्ट, त्या टेस्टमधले राज्यघटनेमधले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आपण नेहमी चर्चा करत असतो. तर राज्यघटनेतील मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य आणि आधीची सर्व प्रकरणं यावरती आधारित जे 25 प्रश्न आपण या टेस्टला विचारलेले होते, तेच प्रश्न, पर्याय आणि उत्तर आता आपण पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे आपल्या समोर, खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व एकाच प्रकारच्या उद्दिष्टांसाठी संबंधित आहेत? या प्रश्नामध्ये ना तुम्हाला कलम विचारलेलं आहे, ना त्याच्या जोड्या विचारलेल्या आहेत. विचारलेला प्रश्न समजावून घ्या की एकच उद्दिष्ट म्हणजे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व अशी कोणती आहेत की ज्यांची उद्दिष्ट एक आहेत. खाली पर्यायामध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. पहिला पर्याय कलम 21 अ आणि कलम 45, कलम 19 आणि कलम 47, कलम 15 आणि कलम 48, कलम 32 आणि कलम 49. ठीक आहे. आता आपण उलट येऊ. चौथ्या पर्यायामध्ये दिले कलम 32. कलम 32 घटनात्मक उपाययोजनेचा हक्क आहे आणि कलम 49 मध्ये आपली ऐतिहासिक स्मारके आणि वास्तू यांचं जतन आणि संवर्धन आहे. त्यामुळे कलम 32 आणि कलम 49 या दोघांचीही उद्दिष्ट वेगवेगळी आहेत. त्यामुळे हा पर्याय येणार नाही. कलम 15 भेदभावाच्या संदर्भात आहे. कलम 48 शेती, पशुपालन, पशुसंवर्धन याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे या दोघांची उद्दिष्ट वेगवेगळी आहेत. तिसराही पर्याय येणार नाही. नंबर 2 कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि कलम 47 मध्ये राहणीमान, पोषणवान या संदर्भातलं मार्गदर्शक तत्व आहे. त्यामुळे हाही पर्याय येणार नाही, कारण उद्दिष्ट वेगळी आहेत. पण पहिला पर्याय तुम्ही पाहू शकता, कलम 21 अ. कलम 21 अ मध्ये आपण प्राथमिक शिक्षण हे मूलभूत हक्क म्हणून समाविष्ट केलं आणि कलम 45 मध्ये सुद्धा 0 ते 6 वयोगटातील मुलांच्या देखभालीची जबाबदारी ही राज्य शासनाकडे असेल आणि कलम 21 अ असेल किंवा कलम 45 असेल, यासाठीची जी घटना दुरुस्ती झालेली आहे 86वी घटना दुरुस्ती 2002. तर एकाच घटना दुरुस्तीनं मूलभूत हक्क 21 अ, त्याच घटना दुरुस्तीनं कलम 45 ची बदललेली वाक्यरचना आणि याच घटना दुरुस्तीनं मूलभूत कर्तव्य 11वे समाविष्ट केलंय आणि यांचं उद्दिष्ट एकच आहे, ते आहे शिक्षण. त्यामुळे या प्रश्नामध्ये उद्दिष्ट एक असलेले मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व कोणती असा प्रश्न विचारलेला होता. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कलम 27 मध्ये येणाऱ्या तरतुदी कोणत्या आहेत? मूलभूत हक्क, या मूलभूत हक्कामध्ये कलम 25 ते कलम 28, कलम 25, 26, 27 आणि 28 ही 4 कलम धार्मिक स्वातंत्र्य सांगतात. कलम 25, कलम 26, कलम 27 आणि कलम 28. ठीक आहे. कलम 25 हे धर्माच्या आचरणाचं, प्रचार प्रसाराचं सदसद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य देतं. कलम 25 नुसार प्रत्येक भारतीयाला आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार आहे. कलम 26 मध्ये तुमच्या धर्माच्या बाबतीत व्यवस्थापन करण्याचा अधिकार हा तुमचा फंडामेंटल राईट कलम 26 मध्ये सांगितलेला आहे. कलम 27 मध्ये आहे कर देण्यासंदर्भातलं स्वातंत्र्य आणि कलम 28 आहे की प्रार्थनास्थळी किंवा धार्मिक विधीच्या वेळेला उपस्थित राहण्याचा अधिकार. कलम 26 मध्ये आहे व्यवस्थापन, तुम्ही धार्मिक व्यवस्थापन करू शकता, हा तुमचा फंडामेंटल राईट आहे. आणि कलम 25 मध्ये तुमच्या धर्माचं आचरण, प्रचार प्रसार याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. ठीक आहे. आता प्रश्नामध्ये काय विचारलंय, कलम 27 मध्ये येणाऱ्या तरतुदी कोणत्या आहेत? पहिला पर्याय सदसद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार स्वातंत्र्य. कलमांचा जर विचार केला तर कलम 25 मध्ये याची तरतूद आहे. नंबर 2 धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्थापन करण्याचं स्वातंत्र्य हे दिलंय कलम 26 मध्ये. त्यानंतर एखाद्या विशिष्ट धर्माच्या समर्थनाकरिता कर देण्याचं स्वातंत्र्य ते दिलंय कलम 27 मध्ये. आणि विविक्षित शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणात व धार्मिक उपासना, प्रार्थना यांना उपस्थित राहण्याचं स्वातंत्र्य दिलंय कलम 28 मध्ये. तर कलम 27च्या संदर्भातला असलेला उचित पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. तर या प्रश्नामध्ये आपल्याला 25 ते 28 कलम, ज्याला आपण धार्मिक स्वातंत्र्य म्हणतो, यावर आधारित कलमांचा खूप छान पद्धतीने अभ्यास झालाय. ठीक आहे. तर असे प्रश्न जेव्हा जेव्हा समोर येतील तेव्हा तेव्हा तुम्ही फंडामेंटल राईट्सचे प्रकार काय आहेत,
मग यामध्ये पहिला समानतेचा हक्क आहे, दुसरा स्वातंत्र्याचा हक्क आहे, शोषणाविरुद्धचा हक्क आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे, अल्पसंख्याकांच्या सांस्कृतिक हक्क आहे, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क आहे. असे एकूण मूलभूत हक्कांचे जे आपले 6 प्रकार आहेत, ते 6 प्रकार कोणते, त्यामध्ये येणारी कलमं कोणती, कलमांमध्ये दिलेली वैशिष्ट्य काय आहेत, याचा सारासार अभ्यास करणं इथं अपेक्षित आहे, हे लक्षात घ्या. पुढच्या प्रश्नाकडे आपण येतोय. कलम 39A कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहे? आता कलम 39A म्हणजे हा जो दिलेला प्रश्न आहे, हा प्रश्न मार्गदर्शक तत्वे या प्रकरणातील आहे. मार्गदर्शक तत्वे आहेत कलम 36 ते कलम 51 आणि कलम 36 ते कलम 51 मध्ये 4 घटना दुरुस्त्या झाल्यात. पहिली आहे 42वी घटना दुरुस्ती, नंबर 2 आहे 44वी घटना दुरुस्ती, नंबर 3 आहे 86वी घटना दुरुस्ती आणि नंबर 4 आहे 97वी घटना दुरुस्ती. अशा 4 घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत मार्गदर्शक तत्वांमध्ये, हे लक्षात घ्या. आता 97वी घटना दुरुस्तीनुसार 43B किंवा 43B समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर 86वी घटना दुरुस्ती यानुसार कलम 45 ची वाक्य रचना बदलण्यात आलेली आहे. 44व्या घटना दुरुस्तीनुसार कलम 38(2) समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि 42व्या घटना दुरुस्तीनुसार कलम 39A, त्यानंतर कलम 39F, त्यानंतर कलम 43A, कलम 48A अशी कलम 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेली आहेत. प्रश्न काय विचारलेला आहे? प्रश्न विचारलेला आहे 39A कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केलेला आहे? 39A, तर त्याचं उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती, पर्याय क्रमांक 1, 42वी घटना दुरुस्ती. पण हे लक्षात घ्या की मार्गदर्शक तत्वांमध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार कोणती कलम आणि उर्वरित घटना दुरुस्त्यांनुसार कोणती कलम समाविष्ट झालेली आहेत, हा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा मुद्दा असेल. भाग 4 मध्ये कोणत्या कलमांमध्ये प्रत्यक्षात मार्गदर्शक तत्वे आहेत? पहा, हा प्रश्न वरवर तुम्हाला खूप सोपा वाटेल, पण याचं उत्तर काय अपेक्षित आहे? भाग 4 मध्ये कोणत्या कलमांमध्ये प्रत्यक्षात मार्गदर्शक तत्वे आहेत? हा प्रश्न वाचल्यानंतर बरेच जण पुढे जातात कलम 36 ते कलम 51. भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम 36 ते 51 ची तरतूद आहे का? आहे. पण या प्रश्नामध्ये जो शब्द वापरलाय तो शब्द आहे प्रत्यक्षात. म्हणजे 36 ते 51 या कलमांमध्ये प्रत्यक्षात मार्गदर्शक तत्वे कुठल्या कलमामध्ये आहेत? तर कलम 38 ते 51 मध्ये आहेत मार्गदर्शक तत्वे. ठीक आहे. कलम 36 हे मार्गदर्शक तत्व नाही, कारण 36 मध्ये राज्यांची व्याख्या दिलेली आहे आणि कलम 37 मध्ये काय दिलंय? मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत, पण राज्यांना मार्गदर्शक तत्वांचा उपयोग करून राज्यकारभार करणं हे त्यांचं कर्तव्य असेल, हे कलम 37 मध्ये दिलंय. त्यामुळे प्रत्यक्षात 38 ते 51 या कलमांमध्ये मार्गदर्शक तत्व असलेली आपल्याला दिसतात. त्यामुळे याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, कलम 38 ते कलम 51. पुढे कलम 49, 50 व 51 ही कलमे खालीलपैकी कोणते तत्व स्पष्ट करतात? आता लक्षात घ्या, एकूण मार्गदर्शक तत्वांचे तसे पाहता 3 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे समाजवादी तत्व, दुसरा प्रकार आहे गांधीवादी तत्व आणि तिसरा प्रकार आहे उदारमतवादी तत्व. गांधीवादी मार्गदर्शक तत्वांचा जर विचार केला तर कलम 40, कलम 43, कलम 43B, कलम 46, कलम 47 आणि कलम 48 ही जी तत्व आहेत ही तत्व गांधीवादी तत्व म्हणून ओळखली जातात. दुसरा आहे उदारमतवादी मार्गदर्शक तत्वे. आता ही तत्व आहेत कलम 44, कलम 45, कलम 48, कलम 48A, कलम 49, कलम 50, कलम 51. ही कलमे उदारमतवादी मार्गदर्शक तत्व म्हणून ओळखली जातात. आणि त्यानंतर आहे समाजवादी कलम 38, कलम 38A, कलम 39A, त्यानंतर कलम 41, कलम 42, कलम 43, कलम 43A, त्यानंतर कलम 45, कलम 47. समाजवादी तत्व
तर गांधीवादी तत्व, उदारमतवादी तत्व आणि समाजवादी तत्व या तत्वांवर नेहमी प्रश्न असतात, हे लक्षात घ्या. आता प्रश्न दिलेला काय आहे? प्रश्न दिलेला आहे कलम 49, 50 व 51 ही कलमे खालीलपैकी कोणते तत्व स्पष्ट करतात? आपण आत्ताच पाहिलंय की ही जी तत्वे आहेत ही तत्व उदारमतवादी तत्व स्पष्ट करतात. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असेल. इथं तुम्हाला कोणतंही कलम दिलं जाईल आणि ते गांधीवादी कलम आहे का, समाजवादी कलम आहे का, उदारमतवादी कलम आहे हे तुम्हाला विचारलं जाईल. ठीक आहे. मगाशी जी मी कलम सांगितलेली आहेत ती कलम तुम्ही अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायला हवीत. प्रश्न क्रमांक 6 आहे संपत्तीचा हक्क आता मूलभूत हक्क नसून खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये तो समाविष्ट करण्यात आलेला आहे? ठीक आहे. संपत्तीचा हक्क फंडामेंटल राईट्स मध्ये कलम 31 आधी संपत्तीचा हक्क होता. पण 44वी घटना दुरुस्ती झाली 1978 मध्ये आणि या घटना दुरुस्तीनुसार कलम 31 रद्द करण्यात आलं. म्हणजे संपत्तीचा हक्क रद्द करण्यात आला आणि त्याला कायदेशीर हक्क बनवण्यात आला. आता तो मूलभूत हक्क नाही तर तो कायदेशीर हक्क आहे. आणि या घटना दुरुस्तीनुसार कायदेशीर हक्क करून कलम 31 रद्द करण्यात आलं आणि कायदेशीर हक्क म्हणून त्याचं समावेशन कलम 300A मध्ये करण्यात आलं, जो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. यावरती प्रश्न येऊन गेलाय, पुन्हा हा प्रश्न रिपीट होऊ शकतो, हे लक्षात घ्या. पुढे आहे भारताच्या संमिश्र संस्कृतीतील सर्व घटकांसाठी अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून हिंदी भाषेचा प्रसार करणे हे संघराज्याचे कर्तव्य असेल, हे तत्व कोणत्या कलमांमध्ये दिलेले आहे? आता मार्गदर्शक तत्व या प्रकरणामध्ये कलम 36 ते कलम 51 मध्ये मार्गदर्शक तत्वे आहेत. पहिला मुद्दा लक्षात घ्या. दुसरा मुद्दा, प्रत्यक्षात मार्गदर्शक तत्वे कुठल्या कलमांमध्ये येतात? कलम 38 ते कलम 51 हा दुसरा मुद्दा. आणि नंबर 3, भाग 4 च्या बाहेरील काही मार्गदर्शक तत्वे आहेत तर त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. यातला पहिला कलम आहे कलम 335. कलम 335 मार्गदर्शक तत्व आहे पण ते भाग 4 च्या बाहेरील तत्व आहे. लक्षात आलं का? हे अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गासाठी कलम 335 ची सोय आहे. त्यानंतर कलम 351 हे सुद्धा भाग 4 च्या बाहेरील मार्गदर्शक तत्व आहे आणि कलम 350A हे सुद्धा. कलम 352 हे आणीबाणीशी संदर्भात आहे, त्यामुळे हा पर्याय आपल्याला विचारातच घ्यायचा नाही. ठीक आहे. तर कलम 335 हे कोणासाठी आहे? अनुसूचित जाती जमाती यांचे जे दावे आहेत त्या दाव्यांच्या संदर्भात कलम 335 दिलेला आहे. कलम 350A आणि कलम 351. कलम 350A मध्ये प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच दिलं जावं ही तरतूद केलेली आहे कलम 350A मध्ये. आणि कलम 351 मध्ये दिलंय भारताच्या संमिश्र संस्कृतीतील सर्व घटकांसाठी अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून हिंदी भाषेचा प्रसार आणि प्रचार करणं ही जबाबदारी असेल शासनाची. ठीक आहे. तर इथं आपल्याला मार्गदर्शक तत्व पण ती भाग 4 मध्ये नसलेली अशी एकूण किती आहेत? 3. त्यातलं पहिलं आहे कलम 335, दुसरा आहे कलम 350A आणि तिसरा आहे कलम 351. इथे प्रश्नामध्ये अपेक्षित आहे कलम 351 म्हणून आपण हा पर्याय निवडत आहोत. आता पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य आढळतात? भारताच्या राज्यघटनेत सुरुवातीला मूलभूत कर्तव्य नव्हती. ज्यांचा अभ्यास आहे त्यांना माहिती आहे. मूलभूत कर्तव्यांचा समावेश मूळ घटनेत नाही. यासाठी आपण 42वी घटना दुरुस्ती केली आणि या घटना दुरुस्तीनुसार 1976 मध्ये आपण मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केलेली आहेत. आता यासोबत हे सुद्धा विचारलं जातं की जगामध्ये कोणकोणत्या देशांच्या राज्यघटनांमध्ये अशा पद्धतीने मूलभूत कर्तव्य आहेत. तर त्यातला पहिला देश आहे जपान. जपान या देशामध्ये मूलभूत कर्तव्य. नंबर 2 नेदरलँड. नंबर 3 व्हिएतनाम. लक्षात आलं का? आता या 3 देशांचा तर उल्लेख आढळतो आपल्या संदर्भामध्ये. इथं काय विचारलंय? खालीलपैकी कोणत्या देशात? पहा, व्हिएतनाम दिले, कॅनडा दिले, फ्रान्स दिले, जर्मनी दिले. ओके. मग आपल्या या 3 देशांपैकी व्हिएतनाम आहे पहिल्या पर्यायात म्हणून आपण तो निवडला. बाकीचे सुद्धा हे लक्षात ठेवा, जपान आणि नेदरलँड या 2 देशांमध्ये सुद्धा मूलभूत कर्तव्य त्यांच्या राज्यघटनेत अस्तित्वात आहेत. पुढे आहे आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जाणून जतन करणे हे मूलभूत कर्तव्य कितव्या क्रमांकाचे आहे?
मूलभूत कर्तव्यांचा क्रमांक विचारलेला आहे आणि हे प्रश्न आता वारंवार विचारले जात आहेत. ठीक आहे, पहिलं मूलभूत कर्तव्य कुठलं आहे? घटनेचा मान सन्मान ठेवणे, राष्ट्रगीत राष्ट्रगान यांचा आदर करणे. दुसरं मूलभूत कर्तव्य आपल्या स्वातंत्र्यातील उदात्त आदर्शांचे जतन करणे, त्यांचं संवर्धन करणे, त्यांचा आदर करणे. नंबर 3 देशाचे सार्वभौमत्व टिकवणे, त्यासाठी प्रयत्न करणे. नंबर 4 खूप महत्वाचं आहे, देशाचं संरक्षण करणे आणि ज्या ज्या वेळेला आवाहन केलं जाईल त्यावेळेला देशहितासाठी पुढे येणे. त्यानंतर नंबर 5 धर्म, वर्ग, जात, लिंग हे सगळे भेद बाजूला सारून सामाजिक बांधिलकी किंवा बंधुता निर्माण करणे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा येईल अशा सर्व प्रथांचा त्याग करणे हे आपलं 5वं मूलभूत कर्तव्य आहे. 6वं मूलभूत कर्तव्य आहे आपल्या देशातील वेगवेगळ्या संस्कृत्या एकत्र येऊन जी आपली संमिश्र संस्कृती निर्माण झालेली आहे त्या संमिश्र संस्कृतीच्या वारशांचं जतन करणं आणि त्याचं संवर्धन करणं हे दिलेलं आहे 6 मध्ये. लक्षात आलं? त्यामुळे इथं आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जाणून जतन करणे हे मूलभूत कर्तव्य कुठल्या क्रमांकाचं आहे? क्रमांक 6. 5वा क्रमांक कोणाचा मी तुम्हाला सांगितलं, धर्म, वंश, जात हे सगळे भेद बाजूला सारायचे आहेत, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा येईल अशा प्रथांचा त्याग करायचा आहे, हे दिलंय 5 मध्ये. 7 मध्ये काय दिलेलं आहे? वने, तळी, वन्यजीव, नद्या, पर्यावरण या सगळ्यांचं संवर्धन करणे हे आपलं महत्वाचं कर्तव्य आहे. त्यानंतर 8 वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, मानवतावाद, उदारतावाद यांसारख्या तत्वांचा प्रचार प्रसार करणे. त्यामुळे आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जाणून जतन करणे हे मूलभूत कर्तव्य कितव्या क्रमांकाचे आहे? तर पर्याय क्रमांक 2 क्रमांक 6. ठीक आहे, या प्रश्नावरून आता असलेले 11च्या 11 कर्तव्य तुम्हाला माहितीच पाहिजेत. ओके, 8 पर्यंत इथं आपण बघितलं. क्रमांक 9 मध्ये काय दिलंय? सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. क्रमांक 10 राष्ट्र सतत प्रगतीपथावरती जाईल अशा उपक्रमांमध्ये सहभागी होणे म्हणा किंवा स्वतःचा विकास त्या पद्धतीने करणे, उत्तरोत्तर असे उपक्रम सिद्धी करत राहणे असा आशय आहे क्रमांक 10चा. आणि क्रमांक 11 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार 11वं मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलेलं आहे की जे शिक्षणाच्या संदर्भात आहे. मगाशीच मी तुम्हाला बोललो की 1 मूलभूत हक्क कलम 21 नंबर 2 कलम 45 ची बदललेली वाक्यरचना मार्गदर्शक तत्वे आणि नंबर 3 मूलभूत कर्तव्यातलं 11वं कर्तव्य हे 86वी घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आणि हे कर्तव्य 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षण देणं हे पालकांचं कर्तव्य असेल. हे कर्तव्य 11वं कर्तव्य म्हणून समाविष्ट केलेलं आहे. ठीक आहे, तर असे प्रश्न परीक्षेला येतात, त्यामुळे तुमची तयारी ही त्या दर्जेची असली पाहिजे. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पहिलं, मूलभूत कर्तव्य स्वतःहून लागू होतात. नंबर 2 मूलभूत कर्तव्य जनतेकडून केलेल्या अपेक्षा नाहीत. नंबर 3 मूलभूत कर्तव्यांसाठी कायदा करण्याची गरज असते. आणि नंबर 4 मूलभूत कर्तव्य घटनेच्या प्रारंभापासून अस्तित्वात आहेत. लक्षात घ्या, वरवर प्रकरण वाचून उपयोग नाही. प्रकरण वाचत असताना तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सोबत कन्सेप्च्युअल सुद्धा जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन लक्षात ठेवावी लागणार आहे. पहिला मुद्दा, मूलभूत कर्तव्य स्वतःहून लागू होतात. अजिबात नाही, मूलभूत कर्तव्य स्वतःहून लागू होत नाहीत. मूलभूत हक्क स्वतःहून लागू असतात, पण मूलभूत कर्तव्य लागू करण्यासाठी कायदा करावा लागतो. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. मूलभूत कर्तव्य जनतेकडून केलेले अपेक्षा नाहीत, उलट मूलभूत कर्तव्य जनतेकडून केलेल्या अपेक्षा आहेत. इथं म्हटलंय नाहीत, त्यामुळे हेही विधान चुकीचं आहे. नंबर 3 मूलभूत कर्तव्यांसाठी कायदा करण्याची गरज असते. अगदी बरोबर, मूलभूत कर्तव्य अंमलात आणायची असतील तर त्यासाठी शासनाला कायदाच करावा लागतो. नंबर 4 मूलभूत कर्तव्य घटनेच्या प्रारंभापासून अस्तित्वात आहेत. घटनेचा प्रारंभ आहे 26 जानेवारी 1950 आणि मूलभूत कर्तव्यांचा अंमल चालू झालाय 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार. त्यामुळे हेही चुकलेलं आहे. आता विधान कोणती बरोबर कोणती चूक आपण पाहिलंय. प्रश्न काय विचारलाय? खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर 1, 2, 3 आणि 4 पैकी योग्य विधान कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे विधानसभेची तरतूद आहे? खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे विधानसभेची तरतूद आहे? पहा आता, कलम 168. कलम 168 मध्ये राज्य विधिमंडळाची तरतूद आहे. राज्य विधिमंडळ. कलम 169 मध्ये एखाद्या राज्यात विधान परिषद असावी की नसावी? विधान परिषद असावी की नसावी
हे ठरवण्याचा अंतिम अधिकार संसदेला देण्यात आलाय. विधान परिषद असावी की नसावी ही तरतूद आहे 169 मध्ये. 170 मध्ये आहे विधानसभा, राज्याची विधानसभा कलम 170, आणि कलम 171 मध्ये आहे विधान परिषद. आता प्रश्नात काय विचारलंय, खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे विधानसभेची तरतूद आहे? विधानसभेसाठी कलम 170 आणि कलम 170 पर्यायात आहे पर्याय क्रमांक 3. पण मित्र हो, उरलेले तीनही पर्याय तुम्हाला कळालेले आहेत. 168 आहे राज्य विधिमंडळ, 169 आहे एखाद्या राज्यात विधान परिषद असावी नसावी, 170 आहे विधानसभा आणि 171 आहे विधान परिषद. पुढचा प्रश्न, एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी मूलभूत कर्तव्यांचा आधार घेतला जाऊ शकतो असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या साली दिला? आता असे निर्णय सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. मूलभूत हक्कांबद्दल सुप्रीम कोर्ट काय म्हणाले, मार्गदर्शक तत्वांबद्दल सुप्रीम कोर्टाने काही स्टेटमेंट दिले का? आता हा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्यांच्या बद्दल. तर एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासताना सुप्रीम कोर्ट मूलभूत कर्तव्यांचा आधार घेऊ शकतं. हा जो निर्णय आहे तो निर्णय सुप्रीम कोर्टाने 1992 मध्ये दिलाय. 1992 मध्ये. ठीक आहे. आता हा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे, 1 लाईन, त्यामुळे तुम्हाला तो माहितीच असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3. बाकीच्या पर्यायांचे संदर्भ आपल्याला असे देता येणार नाहीत. ठीक आहे, कारण तो निर्णय कधी दिलाय असाच प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 3 हे प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे आपल्या. 13वा प्रश्न, मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी करणारा कायदा खालीलपैकी कोणत्या मूलभूत हक्कांवर काही प्रमाणात बंधन घालू शकतो? पहा, मूलभूत कर्तव्यांवर जर संसदेने एखादा कायदा केला तर तो कायदा मूलभूत हक्कांवर बंधने आणू शकतो का? तर आणू शकतो. सर्व हक्कांवर बंधन आणू शकतो का? तर अजिबात नाही. केवळ 2 मूलभूत हक्क आहेत. त्यातला पहिला आहे कलम 14 आणि दुसरा आहे कलम 19. कलम 14 आहे कायद्यापुढे समानता आणि कलम 19 आहे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. तर या 2 मूलभूत हक्कांवर बंधनं आणता येऊ शकतात. कधी? जर मूलभूत कर्तव्यांवर एखादा कायदा होत असेल तर. ठीक आहे, तर कलम 14 आणि कलम 19 पर्यायात असतील तर ते आपलं उत्तर असेल. कलम 16 दिलाय, सर्वांना सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी नाही. कलम 17 अस्पृश्यता निवारण नाही. कलम 18 पदव्या किंवा किताब नष्ट करणे हेही नाही. कलम 19 अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आपल्यासाठी असेल पर्याय क्रमांक 4. म्हणजे मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी करणारा कोणताही कायदा हा कलम 14 आणि कलम 19 यांच्या म्हणजे या कलमांमध्ये असलेल्या मूलभूत हक्कांवर काही प्रमाणात, शब्द कुठला महत्वाचा आहे, काही प्रमाणात बंधने घालू शकतो. सरदार स्वर्णसिंह समितीची स्थापना कधी करण्यात आली? 1975 मध्ये ज्यावेळेला राष्ट्रीय आणीबाणी लागू होती त्यावेळेला इंदिरा गांधी यांनी हा विचार केला की आपल्या देशातील नागरिकांना जसे मूलभूत हक्क आहेत तसं त्यांना मूलभूत कर्तव्य सुद्धा असली पाहिजेत. म्हणजे त्यांना आपल्या कर्तव्यांची जाणीव असली पाहिजे. यासाठी त्यांनी सरदार स्वर्णसिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्या समितीला काम दिलं मूलभूत कर्तव्यांची यादी तयार करण्याचं. त्यामुळे हा प्रश्न हा 1975च्या आणीबाणीच्या वेळेस आहे. सरदार स्वर्णसिंह समितीची स्थापना कधी करण्यात आली? जरी आणीबाणी 1975ला आली तरी प्रत्यक्षात स्वर्णसिंह समितीची जी स्थापना आहे त्या समितीचं स्थापना साल आहे 1976. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 1976 हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, मूलभूत कर्तव्य या प्रकरणामध्ये सरदार स्वर्णसिंह समितीने मूलभूत कर्तव्यांची जी यादी सुचवलेली आहे त्यापैकी कोणकोणते मूलभूत कर्तव्य आपण स्वीकारलेले आहेत हे सुद्धा विद्यार्थ्यांनी पाहणं खूप गरजेचं आहे, कारण या समितीच्या अहवालावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. पुढे, राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये दिलेली आहे? कलम 55, कलम 56, कलम 57, कलम 58. कलम 52 मध्ये देशाचे राष्ट्रपती असतील. कलम 53 मध्ये देशाचा संपूर्ण कार्यकारी अधिकार हा त्यांच्याकडे असेल. कलम 54 मध्ये राष्ट्रपतींच्या निवडणुकीची तरतूद दिलेली आहे. कलम 55 मध्ये राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत दिलेली आहे. कलम 56 मध्ये दिलाय राष्ट्रपतींचा कालावधी. कलम 57 मध्ये दिलंय राष्ट्रपती पदाची पात्रता. कलम 58 मध्ये दिलंय राष्ट्रपती पदासाठी असलेल्या अर्हता. प्रश्न काय विचारलाय? प्रश्न विचारलाय राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये दिली आहे? तर कलम 55 मध्ये पद्धत दिलेली आहे.
ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या कलम 52 पासून ते कलम 61 पर्यंत राष्ट्रपतींच्या संदर्भात असलेली सगळी कलम तुम्ही पाठ करून ठेवा, सगळीच्या सगळी कलम. कलम 58 अर्हता आहे, कलम 59 शर्ती आहेत राष्ट्रपती पदाच्या, कलम 60 मध्ये राष्ट्रपतींची शपथ ही तरतूद आहे, आणि कलम 61 मध्ये आहे महाभियोग, जो राष्ट्रपतींच्या विरोधात लावला जातो. ठीक आहे, तर कलम 52 ते कलम 61 पर्यंतची कलम तुम्ही अगदी व्यवस्थित करून घ्या. यावर आधारित कसाही प्रश्न आला तरी त्याचं उत्तर तुम्हाला देता येणार आहे. ठीक आहे, 16वा प्रश्न आहे, मार्गदर्शक तत्वे म्हणजे भावनांची खरी केराची टोपली असे विधान खालीलपैकी कोणी केलेलं आहे? मार्गदर्शक तत्व याबद्दल अनेकांनी पॉझिटिव्ह मतं व्यक्त केली आहेत, अनेकांनी निगेटिव्ह मतं व्यक्त केलेली आहेत. आता इथं काही पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे के.टी. शहा, दुसरा आहे के.सी. वेयर, तिसरा आहे के. संथानम आणि चौथे आहेत टी कृष्णमाचारी. हे सगळेच कायदेतज्ञ आहेत. घटनेचा यांचा अत्यंत मूलभूत आणि अत्यंत सूक्ष्म अभ्यास आहे. यापैकी एक आहेत के.टी. शहा. के.टी. शहा यांचं मार्गदर्शक तत्वांबद्दलचं मत हे नकारात्मक होतं. ते असं म्हणाले की बँकेच्या सोयीप्रमाणे वटणारा चेक म्हणजे मार्गदर्शक तत्वे, बँकेच्या सोयीप्रमाणे वटणारा चेक. त्यामुळे मार्गदर्शक तत्वांवर यांनी तशी टीकाच केलेली आहे. त्यानंतर के.सी. वेयर, के. संथानम, टी कृष्णमाचारी या सर्वांचीच मतं तशी निगेटिव्ह आहेत, हे लक्षात घ्या. के. संथानम यांचं म्हणणं होतं की घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होईल जर मार्गदर्शक तत्वे अंमलात आली तर, आणि हा घटनात्मक पेचप्रसंग राष्ट्रपती पंतप्रधान यांच्या विरोधात म्हणजे एकमेकांच्या विरोधात ते उभे राहतील राष्ट्रपती पंतप्रधान, तसा पेच मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यामध्ये निर्माण होईल, तसा पेच केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये सुद्धा निर्माण होणार आहे. ओके, आपण मागे येऊयात. के.सी. वेयर यांचं असं मत होतं की कंटाळवाणा नैतिक उपदेश आहे पण तो कंटाळवाणा आहे, असं मत के.सी. वेयर यांनी मत व्यक्त केलं होतं. आणि टी कृष्णमाचारी यांनी मत व्यक्त केलं की भावनांची केराची टोपली म्हणजे मार्गदर्शक तत्वे. आपल्याला तेच विचारलेलं आहे, मार्गदर्शक तत्वे म्हणजे भावनांची खरी केराची टोपली हे विधान कोणाचं आहे? पर्याय क्रमांक 4 टी कृष्णमाचारी यांचं हे विधान आहे. खालीलपैकी कोणते कलम गांधीवादी कलम म्हणून ओळखले जाते? कलम 41, कलम 46, कलम 49 आणि कलम 45. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की गांधीवादी कलम कोणकोणती आहेत. यातलं पहिलं कलम आहे कलम 40, दुसरा आहे कलम 43, तिसरा आहे कलम 43B, त्यानंतर आहे कलम 46, कलम 47 आणि कलम 48. ही जी कलम आहेत ही कलम गांधीवादी कलम म्हणून ओळखली जातात. पहिला पर्याय 41 यात दिलेला नाही, इथं 49 यामध्ये 49 नाही, 45 नाही, राहिला पर्याय कलम 46. कलम 46 आहे SC ST आणि इतर जे दुर्बल घटक आहेत त्यांच्या प्रगतीसाठीचं हे कलम 46 हे गांधीवादी कलम असलेलं आपल्याला दिसतं. पुढचा प्रश्न आहे 18वा प्रश्न, मार्गदर्शक तत्वांबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? आपल्याला यातून काय शोधायचं आहे? असत्य विधान कोणतं हे शोधायचं आहे. पहिलं, त्यांना नैतिक व राजकीय अनुज्ञा आहे. अगदी बरोबर, त्यांना नैतिक पण अनुज्ञा आहे मार्गदर्शक तत्वांना आणि राजकीय पण अनुज्ञा आहे, पण मूलभूत हक्कांना कायद्याची अनुज्ञा आहे. कायद्याची अनुज्ञा आहे मूलभूत हक्कांना, हे सुद्धा इथं क्लिअर करत जाऊ. नंबर 2, मार्गदर्शक तत्वे समाज सापेक्ष आहेत का? आहेत, पण मूलभूत हक्क कसे आहेत? व्यक्ती सापेक्ष आहेत. मूलभूत हक्क आहेत व्यक्ती सापेक्ष. नंबर 3, ते वाद योग्य आहेत. वाद योग्य या शब्दाचा अर्थ आहे न्यायप्रविष्ट. मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट म्हणजे वादयोग्य आहेत का? नाही. मग न्यायप्रविष्ट किंवा वादयोग्य कोण आहेत? वादयोग्य आहेत मूलभूत हक्क. मग मार्गदर्शक काय आहे? तत्वे काय आहेत? अवादयोग्य आहेत असं पाहिजे होतं, पण इथं दिले वादयोग्य, त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि चौथं, सामाजिक व राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे हे उद्दिष्ट आहे मार्गदर्शक तत्वांचं, आणि मूलभूत हक्कांचं उद्दिष्ट आहे राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे. ठीक आहे, आता 4 पर्याय 1, 2, 3 आणि 4. मार्गदर्शक तत्वांबद्दल कोणते विधान असत्य आहे? इथं असत्य असलेलं विधान एकच आहे, पर्याय क्रमांक 3. ओके, आणि तोच पर्याय आपण निवडणार आहोत, 18चं 3. पुढचा 19वा प्रश्न आहे, कलम 155शी कलम 155 कशाशी संबंधित आहे? आता इथं पुन्हा लक्ष द्या, कलम 152 पासून ही कलम चालू होतात आणि ही कलम 159 पर्यंत येऊन थांबतात. आणि ही सगळी कलम कशाशी संबंधित आहेत? राज्यपालांशी संबंधित आहेत. कलम 152 मध्ये राज्याची व्याख्या दिलेली आहे.
कलम 153 मध्ये राज्यासाठी एक राज्यपाल असेल याची तरतूद दिलेली आहे. कलम 154 मध्ये राज्याचे संपूर्ण कार्यकारी अधिकार हे राज्यपालांच्या हातात असतील हे दिलंय. कलम 155 मध्ये दिलंय राज्यपालांची नेमणूक. कलम 155 राज्याचे कार्यकारी अधिकार आहेत. कलम 154 राज्यपालांचा कार्यकाळ दिलाय. कलम 156 आणि राज्यपालांची अर्हता दिलेली आहे. कलम 157. ओके, कलम 158 मध्ये शर्ती दिलेल्या आहेत आणि कलम 159 मध्ये राज्यपाल जी शपथ घेतात त्या शपथेची नोंद आहे कलम 159 मध्ये. विचारलेला प्रश्न आहे 155 कलमा म्हणजे कलम 155 कशाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे राज्यपालांची नेमणूक या संदर्भात आहे कलम 155. पण उरलेले पर्याय आणि उरलेली कलम ही सुद्धा आपल्या समोर आहेत. पुढे, एक किंवा दोन घटक राज्यांसाठी एक राज्यपाल असू शकतात ही तरतूद खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आली? पहा, पहिला पर्याय दिलाय 5वी घटना दुरुस्ती. आता 5वी घटना दुरुस्ती कशासाठी आहे? ज्या वेळेला संघ राज्य व्यवस्थेत बदल करणारी एखादी घटना दुरुस्ती सहमतीसाठी ज्या वेळेला राज्यांकडे जाते त्यावेळेला राज्यांना जो कालावधी देतात राष्ट्रपती, तो राष्ट्रपतींना कालावधीचा जो अधिकार दिलाय तो आहे 5वी घटना दुरुस्ती. राष्ट्रपती राज्यांना जो कालावधी देतात घटना दुरुस्तीच्या वेळेला तर ते आहे 5वी घटना दुरुस्ती. ही नोंद आहे. ठीक आहे, पुढे येऊयात 6वी घटना दुरुस्ती. 6व्या घटना दुरुस्तीमध्ये केंद्र सूचीमध्ये एक नव्यानं विषय समाविष्ट करण्यात आला. तर हा विषय कुठला आहे तर राज्यांमध्ये जो काही व्यापार किंवा वाणिज्य विषयक खरेदी विक्री होते तर त्या खरेदी विक्रीवरती एक कर लावला गेला आणि तो विषय केंद्र सूचीत समाविष्ट करण्यात आला. ती घटना दुरुस्ती आहे 6वी घटना दुरुस्ती. 8वी घटना दुरुस्ती कशासाठी आहे तर SC ST आणि अँग्लो इंडियन यांचं राजकीय आरक्षण 10 वर्षांनी वाढवण्यात आलं 8व्या घटना दुरुस्तीनुसार. आणि आपल्याला अपेक्षित असलेला पर्याय एक किंवा दोन घटक राज्यांसाठी एक राज्यपाल असू शकतात 7वी घटना दुरुस्ती 1956 मध्ये अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 20 याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7वी घटना दुरुस्ती 1956. पण बाकीच्या ज्या घटना दुरुस्त्या आहेत 5वी 6वी 7वी 8वी चारही पर्याय आपल्या समोर आहेत. पुढे आहे ओडिशा या राज्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या क्षेत्रीय परिषदेत होतो? ओडिशा. अगदी हा प्रश्न इतका सामान्य आहे की भारताचा नकाशा जर आपल्या समोर असेल आणि आपल्याला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हे जर व्यवस्थित भौगोलिक स्थान जर आपल्याला कळत असेल तर लक्षात येईल की ओडिशा हे राज्य हे भारताच्या तशा कोणत्या दिशेला आहे तर पूर्व दिशेला आहे. त्यामुळे पूर्व क्षेत्रीय परिषदेमध्ये ओडिशा येतं. पण विद्यार्थी मित्र हो, हा प्रश्न इतका सामान्य नाही. 1956 मध्ये जसं राज्य अस्तित्वात आले त्या पद्धतीनं आपल्या त्या राज्यांची विभागणी करण्यासाठी क्षेत्रीय परिषदा अस्तित्वात आल्या. पहिल्यांदा 5 क्षेत्रीय परिषदा अस्तित्वात होत्या हे लक्षात घ्या, उत्तर, दक्षिण, मध्य, पूर्व आणि पश्चिम. पण 1971 मध्ये उत्तर पूर्व क्षेत्रीय परिषद ही 6वी क्षेत्रीय परिषद अस्तित्वात आली. यांची नोंद घटनेत नाहीत, या घटनाबाह्य आहेत. ठीक आहे, पण तरीही यांच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. मग प्रश्न काय येतो? प्रश्न येतो उत्तर क्षेत्रीय परिषद यामध्ये असणारी राज्य कोणती आहेत, मध्य क्षेत्रीय परिषदेत असणारी राज्य कोणती आहेत, पश्चिम क्षेत्रीय परिषदेत असणारी राज्य कोणती आहेत. आपला महाराष्ट्र हा पश्चिम क्षेत्रीय परिषदेत येतो. यामध्ये महाराष्ट्र येतं, यामध्ये गुजरात येतं, यामध्ये गोवा येतं आणि आपल्याला संलग्न असणारे केंद्रशासित प्रदेश म्हणजे दादरा नगर हवेली आणि दमण दीव यांचाही समावेश होतो पश्चिम क्षेत्रीय परिषदेत. ठीक आहे, मध्य क्षेत्रीय परिषदेत काय येतं? मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशामधून बाहेर पडलेलं छत्तीसगड, त्यानंतर उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेशामधून बाहेर पडलेलं उत्तराखंड, या 4 राज्यांचा समावेश होतो मध्य क्षेत्रीय परिषदेमध्ये. दक्षिण क्षेत्रीय परिषदेमध्ये दक्षिणेकडची सगळी राज्ये येतील. यामध्ये येईल आंध्र प्रदेश, यामध्ये येईल तेलंगणा, यामध्ये तामिळनाडू, यामध्ये केरळ, यामध्ये कर्नाटक आणि यासोबत पुदुच्चेरी आणि लक्षद्वीप या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांचा दक्षिण क्षेत्रीय परिषदेत समावेश होणार आहे. त्यानंतर उत्तर क्षेत्रीय परिषद यामध्ये जम्मू काश्मीर लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश, पंजाब हरियाणा ही 2 राज्य, चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश त्यामध्ये येईल. त्यानंतर राजस्थान हे राज्य येईल. दिल्ली मध्य क्षेत्रीय परिषदेत म्हणजे उत्तर प्रदेश जिथं आहे त्या ठिकाणी ते जाईल. ओके, तर हे उत्तर आणि
मध्य क्षेत्रीय परिषदांचं मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर पूर्व क्षेत्रीय परिषद. या पूर्व क्षेत्रीय परिषदेमध्ये बिहार आहे, त्यानंतर बिहारमधून बाहेर पडलेलं झारखंड हे राज्य आहे, त्यानंतर पश्चिम बंगाल आहे, त्यानंतर ओडिशा हे राज्य आहे आणि आहे अंदमान आणि निकोबार नावाचं केंद्रशासित प्रदेश. आणि उत्तर पूर्व क्षेत्रीय परिषदेत सिक्कीम आणि पूर्वेकडची म्हणजे आपल्या ईशान्येकडची म्हणूयात, ईशान्येकडची 7 राज्य, यामध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम, नागालँड ही सगळी राज्य जी दुर्गम आहेत तर ती उत्तर पूर्वमध्ये येतील. त्यामुळे पश्चिम क्षेत्रीय परिषदेतली राज्य काय आहेत, उत्तर पूर्व काय आहेत आणि पूर्व क्षेत्रीय परिषद काय आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. केंद्रशासित प्रदेशांसाठी संसद खालीलपैकी कोणत्या सूचींवर कायदा करू शकते? केंद्रशासित प्रदेश नावातच आहे, केंद्र शासित प्रदेश म्हणजे असे प्रदेश ज्यांच्यावरती शासन केंद्राचं आहे. तर केंद्रशासित प्रदेशांवर संसद केंद्र सूचीतल्या विषयांवर सुद्धा कायदा करेल, राज्य सूचीतल्या विषयांवर पण कायदा करेल आणि समवर्ती सूचीतल्या विषयांवर पण कायदा करेल. म्हणजे तीनही सूचीतल्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. पुढे भारतीय राज्यघटनेतील भाग 9ब कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहे? इथं दिले भाग 9ब आणि याचा शीर्षक आहे सहकारी सोसायट्या. पहा, भाग 4अ मूलभूत कर्तव्य, भाग 9अ नगर पंचायत, भाग 9ब सहकारी सोसायट्या आणि 14अ न्यायाधिकरण. ठीक आहे. तर 4अ 42वी घटना दुरुस्ती 1946, 9अ 74वी घटना दुरुस्ती, त्यानंतर 9ब 97वी घटना दुरुस्ती आणि 14अ 42वी घटना दुरुस्ती. इथं विचारलेलं आहे 9ब 97व्या घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट केलेला आहे. त्यामुळे पर्याय येईल पर्याय क्रमांक 1 97वी घटना दुरुस्ती 2011. 24वा प्रश्न, OCI कार्डधारकांना भारतात कोणते अधिकार नाहीत? OCI ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. तर अशा पद्धतीचं कार्ड हे मूळ भारतीयांना देण्याची सुरुवात 2005 मध्ये झालेली आहे. OCI कार्ड जर एखाद्याला मिळालं तर त्याला बहुप्रवेशाची तरतूद आहे, जीवन उपरांत व्हिसा आहे. म्हणजे तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला भारताचा व्हिसा लागू आहे. तो भारतात कितीही वेळा येऊ शकतो. म्हणजे बहुप्रवेशाची तरतूद करण्यात आलेली आहे. तर इथं प्रश्न काय विचारलाय तर कोणते अधिकार नाहीत? पहिलं, भारतात व्यवसाय सुरू करण्याचा अधिकार. तर OCI कार्डधारकांना भारतात व्यवसाय सुरू करण्याचा अधिकार आहे का? आहे, व्यवसाय करू शकतात. त्यासाठीच तर त्यांना ते कार्ड दिलंय की असे मूळ भारतीय भारताच्या विकासामध्ये जर योगदान देत असतील तर त्यांना ती संधी मिळावी म्हणून आपण OCI असा दर्जा आपल्या देशाच्या मूळ भारतीयांना देतो. त्यामुळे त्यांना व्यवसाय सुरू करण्याचा अधिकार आहे. नंबर 2, भारतात शिक्षण घेण्याचा अधिकार आहे का? तोही आहे. नंबर 4, भारतात आरोग्य सेवा मिळवण्याचा अधिकार आहे का? तोही आहे. पण पर्याय क्रमांक 3 कडे येऊयात. भारतात मतदानाचा अधिकार. मतदानाचा अधिकार हा आपला राजकीय अधिकार आहे. तो अधिकार हा फक्त आणि फक्त भारतीयांना असतो. तो इतर मूळ भारतीय म्हणा किंवा असं म्हणूयात की परकीय म्हणा यांना मात्र तो दिलेला नाही. ठीक आहे. त्यामुळे तिसरा जो पर्याय आहे तो आपला या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे. कारण भारतामध्ये त्यांना मतदान करता येत नाही, भारतामध्ये त्यांना निवडणूक लढता येत नाही. एका शब्दात त्यांना राजकीय स्वातंत्र्य नाही. 25वा प्रश्न, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य यांच्या बाबतीत कोणता योग्य निष्कर्ष आहे? पहिलं, मूलभूत हक्क हे नागरिकांचे अधिकार आहेत, मार्गदर्शक तत्वे ही सरकारला मार्गदर्शन करतात आणि मूलभूत कर्तव्य नागरिकांची जबाबदारी आहे. मार्गदर्शक तत्वे, हक्क आणि कर्तव्य एकच असतात. मूलभूत हक्क आणि कर्तव्य केवळ नागरिकांसाठी आहेत, मार्गदर्शक तत्वे सरकारला मदत करतात. सर्व 3 बाबी नागरिकांना अंशतः लागू होतात. आपल्याला योग्य निष्कर्ष शोधायचा आहे. कोणा बाबतीत? मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य या तिघांचंही वर्णन. चौथा पर्याय, सर्व तीन बाबी नागरिकांना अंशतः लागू आहेत. अंशतः लागू आहेत का? नाही. आणि फक्त नागरिकांना लागू आहेत का? नाही. लक्षात आलं का? कारण कलम 32 घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, कलम 32 घटनेचं संरक्षण करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार आपल्या देशाच्या संविधानाने आपल्या देशाच्या सुप्रीम कोर्टाला दिलेला आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे तिसरा पर्याय गेला. नंबर 3, मूलभूत हक्क आणि कर्तव्य
केवळ नागरिकांसाठी आहेत, मार्गदर्शक तत्वे सरकारला मदत करतात. पुन्हा तोच मुद्दा, मूलभूत हक्क आणि कर्तव्य केवळ नागरिकांसाठी आहेत का? नाही. आपल्या देशाच्या शासन संस्थांसाठी सुद्धा मूलभूत हक्क आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे सरसकट विधान खरं नाही. मार्गदर्शक तत्वे, हक्क आणि कर्तव्य एकच असतात. अरे एकच कसे असतील? एकच असते तर ते एका भागामध्ये दिले नसते का? एका शीर्षकाखाली दिले नसते का? प्रत्येकाचं शीर्षक वेगळं आहे, प्रत्येकाचे भाग वेगळे आहेत, त्यामुळे हेही येणार नाही. राहिला पहिला पर्याय, मूलभूत हक्क हे नागरिकांचे अधिकार आहेत. नागरिकांचे अधिकार आहेत का मूलभूत हक्क? आहेत. मार्गदर्शक तत्वे सरकारला मार्गदर्शन करतात. करतात का? अगदी करतात. आणि मूलभूत कर्तव्य नागरिकांची जबाबदारी आहे का? तर आहे. तर प्रश्न क्रमांक 25 याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर विद्यार्थी मित्र हो, पहिल्या प्रश्नापासून ते अगदी 25व्या प्रश्नापर्यंत प्रत्येक प्रश्न त्याचे पर्याय आपण तपासून पाहिलेले आहेत. ठीक आहे. तर बऱ्याच मुलांचे फोन येतात, खूप बरं वाटतं. मी गेल्याही व्हिडिओमध्ये माझा तो अनुभव सांगितलेला आहे. तुम्हाला या अभ्यासामध्ये आपल्या या टेस्टचा फायदा होतो, खूप बरं वाटतं. तर अशाच पद्धतीनं अभ्यास करत राहा आणि लक्षात घ्या की खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. आपले प्रयत्न एवढे वादळी असायला पाहिजेत की यश सुद्धा धिंगाणा घालत येईल. तर तुमच्या यशासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या YouTube चॅनलवर अशाच पद्धतीचे जे व्हिडिओ पडतात त्यांचा लाभ तुम्ही तुमच्या करिअरसाठी घ्यावा अशी एक आशा आपल्या समोर व्यक्त करतो आणि माझा व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद.